अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका. प्रश्न करी अतिविषयका, एकचित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा, ज्ञान होय आम्हा ऐशी. उदरव्यथेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेशी. पुढे कथा वर्तली कैशी, विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याची वचन, संतोषे सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता झाला विस्तारोनी. ऐक शिष्या शिरोमणी, भिक्षा केली त्याचे भुवनी. तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर. पूजा केली विचित्र, म्हणून आनंद परियेसा. तया सायमदेव द्विजाशी, श्रीगुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वंशवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्रीगुरूचे वचन, सायमदेव नमन करून. माथा चरणी ठेवून, नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी सद्गुरू, त्रिमूर्तीचा अवतारू. अविद्यामाये दिससी नरू, वेदा अगोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तुझी होशी, ब्रह्मा विष्णू योमकेशी. धरले स्वरूप तू मानवासी, भक्तजन तारावया. तव महिमा वर्णावयाशी, शक्ती कैची आम्हाशी. मागणे एक तुम्हाशी, कृपा करणे गुरुमूर्ती. माझी वंशपरंपरी, भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्रपौत्री, अंती द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी, पुनरुपी विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वारी येऊनी, महाक्रूर असे तो. प्रतिसंवत्सरी ब्राह्मणाशी, घात करीतो जीवेशी. याची कारणे आम्हाशी बोलवितसे परियेसा. जातात तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे म्हणून, मरण कैचे आम्हासी. संतोषोनी श्रीगुरुमूर्ती, अभय देती तयाप्रती. विप्रमस्तकी हस्त ठेविती, चिंता न करी म्हणून या. भय सांडून त्वा जावे, क्रूर यवनाते भेटावे. संतोषोनी प्रिय भावे, पुनरुपी पाठविला आम्हा प्रती. जोवरी परतोनी तू येसी, असो आम्ही भरवसी. तू आलिया संतोषी, जाऊ मग येथोनिया. निजभक्त आमचा तुची होशी, परंपरी वंशोवंशी. अखिलाभिष्ट तू पावसी, वाढे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी, सुखे नांदती पुत्रपौत्री. अखंड लक्ष्मी तुझे घरी, निरोगी शतायू नांदाल. ऐसावर लाधोन निघे सायमदेव ब्राह्मण. जेथे होता तो यवन, गेला त्वरित तयाजवळे. कालांतक यम देखा, यवन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता जहाला. विन्मुख होऊन गृहात, गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित, मनी श्रीगुरुशी ध्यातसे. कोप आलिया ओळंबे अशी, 21 वर्षे अग्निशी. श्रीगुरुकृपा असे जयाशी, काय करील यवन दृष्ट. गरुडाची या पिलियाशी, सर्प कैसा डंसी. तैसे त्या ब्राह्मणाशी, असे कृपा श्रीगुरुची. काय एखादे सिंहाशी, ऐरावत केवी ग्रासी. श्रीगुरुकृपा ज्याशी, कलिकाळाचे भय नाही. ज्याची हृदय श्रीगुरुस्मरण, भय कैचे तया दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करील. ज्याशी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन करील काय. श्री गुरुकृपा ज्याशी होय, यमाचे भय नाही तया. ऐसिया परितो यवन, गृही निघाला भ्रमे करुण. दृढ निद्रा लागता जाण, शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाला होऊन त्याशी, जागृत होऊन परियेसी. प्राणांतक वेतेशी, कष्ट तसे तयवेळी. स्मरण नसे काही, म्हणे शस्त्र मारितो घाई. छेदन करीतो अवयव पाही, विप्र एक आपणाशी. स्मरण झाले तयवेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळ तसे चरणकमळी, म्हणे स्वामी तुची माझा. तू ते पाचारले येथे कवणी, जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देवोनी, निरोप देत तयवेळी. संतोषोनी द्विजवर, आला ग्रामी सत्वर. गंगातीरी जाये लवकर, श्रीगुरूचे दर्शनाशी. देखोनिया श्रीगुरुशी, नमन करी भावेसी. स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्रीगुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती. दक्षिण दिशे जाऊ म्हणती, स्थान तीर्थयात्रेशी. ऐकोनी श्रीगुरूचे वचन, विनवी तसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे. तुमचे चरणाविना देखा, राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका, तुझी देवा कृपा सिंधू. उद्धाराव्या सगळ्यांशी, गंगा आली भूमीशी. तैसा स्वामी आम्हाशी, दर्शन उद्धारा आपुल्या. भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सांडणे काय नेती. सवेची येऊन हे निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे परी श्रीगुरुशी, विनवी विप्र भावेशी. संतोषोनी विनयेशी, श्रीगुरु म्हणती तयवेळी. कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे. पुनरुपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे समीपत, वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्ट भ्रात, तुम्ही आम्हा भेटावे. न करी चिंता असा सुखे, सकळ अरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवी मस्तके, भाक देती तयवेळी. ऐसे परी सांगून श्रीगुरु निघाले तेथून. जेथे असे आरोग्यभावानी, वैजनाथ महाक्षेत्र ते. समस्त शिष्यांसमवेत श्रीगुरु आले तीर्थे पाहत. प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्तरूपे.
नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त व्हावयासी होते शिष्य बहु असी त्यांचे कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारून सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार मन करून एकाग्र ऐका श्रोते सकळीक वास सरस्वतीचे तिरी सायमदेव साचारी तया गुरु ते निर्धारी वस्त्रभूषणे दिधली गुरुचरित्र अमृत सायमदेव आख्यान येथ यवन भयरक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे दृष्ट यवन शासनम नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु।